पण नवी मुंबईमधील एक नामवंत समालोचक, मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व, तंत्रशुद्ध समालोचन करण्यासाठी त्यांची नेहमीच ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक सूत्रसंचालक, निवेदक तथा उत्तम समालोचक आमचे मित्र विघ्नेशजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. CR पाटील फाउंडेशन तुर्भे त्यांच्या विरोधामध्ये टीम आपण पाहू शकाल अधिराज 11 कोपर खेळणे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना 4 ओव्हरचा सामना असेल. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम CR फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले अधिराज 11 कोपरखेणे टीम. अधिराज 11 कोपरखेणे ही चावी सापडली, स्टेजवर होती. कुठल्या मान्यवरांची असतील तर कृपया ती बाईकची चावी आहे, ज्या कोणाची असेल ते कृपया ओळख पटवून ही चावी तुम्ही घेऊन जा. स्वागतम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये अफलातून खेळ पाहायला मिळाला. अगदी मातबर संघ या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामधील एक आणखीन एक चांगला सामना CR फाउंडेशन कुमार 11 तुर्भे वर्सेस अधिराज 11 कोपर खेळणे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये रवाना होत असताना स्ट्राइक एंडवर फलंदाज आपण मयुरेश म्हात्रेला पाहू शकाल आणि त्याच्या समेत कवलजीत सिंग रंधावा. हे दोन्ही खेळाडू जर पाहिले तर सलामीवीर म्हणून पाहायला मिळते. टाइम स्टार्ट झालाय आणि मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हेमंत पाटील. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पहिलाच बॉल लाखो टप्प्याचा आहे. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होता, धावचीची संधी होती ती गमावली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे का आपण पाहू शकाल. किशोर सैनी यांच्या माध्यमातून ही मिस्टेक झाली. ही मिस्टेक बघूया किती महागात पडेल याकडे पाहिलं जाईल. स्क्रीनवर पाहू शकाल पहिल्याच बॉलवर अखूट टप्प्याचा बॉलला पुल करण्याचा प्रयत्न करत असताना आणि या बॉलवर किशोर सैनी कडून चूक झाली. सिंगल मिळते. पहिली धाव मयुरेशच्या बॅट मधून आली. मयुरेश ऑफ द मार्क. कवलजीत सिंग रंधावा फेकून दिलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेलला जातोय. राहुल कांबळे या टीमचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना कवलजीत सिंग रंधावा बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय टीम अधिराज 11 कोपरखेड टीमला. कवलजीत बॅक टू द डगआउट. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न करत असताना इथे खूप चांगला झेल मिड विकेट बाउंड्री लगत राहुल कांबळेच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन शून्यावर परतलाय कवलजीत सिंग रंधावा. एक गडी बाद एक अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. एक गडी बाद एक अशी सुरुवात. कवलजीत सिंग रंधावा शून्यावर परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव बडदे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकावली होती. आयुष्यातली पहिली बाईक ज्याच्या नावावर लागली तो खेळाडू आहे गौरव बडदे. चांगला खेळ सातत्याने राहिलाय गौरवचा आणि आपल्या टीमच्या गौरवासाठी या गौरवने चांगला खेळ केला. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. एक गडी बाद एक अशी सुरुवात अधिराज 11 कोपरखेड टीम कडून. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना ड्रिल करतोय पण या बॉलवर फलंदाज बाद होईल. काय घडलंय? लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना हेमंत पाटील या मॅच मध्ये आपली धारदार गोलंदाजी दाखवत असताना दुसरा धक्का लागतोय अधिराज 11 कोपरखेड संघाला. फलंदाज गौरव बडदे आला काय? गौरव बडदे गेला काय? ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅटची एज कॉट बिहाइंड. कोहिनूरचं सेलिब्रेशन पाहायला मिळते. इम्पॉर्टंट विकेट आहे हे देखील त्याला माहिती होतं. गौरव बडदे परतलाय. 2 गडी बाद एक अशी खराब सुरुवात. सुरुवात चांगली होणे गरजेचं आहे.
2 गडी बाद 1. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर नाट्यमय षटक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर देखील थोडीशी मिस्टेक झाली होती किशोर सैनीकडून, पण नंतरच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त करत असताना कवलजीत सिंग रंधावा, त्यानंतर गौरव बडदे हे 2 विकेट प्राप्त झालीत. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकच्या बोलवर अजिंक्य पाटील मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल स्विच हिटचा फटका, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. अजिंक्य गजानन पाटीलच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. ना आओ देखा ना ताव, बता दिया आटे दाल का भाव, षटकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. अजिंक्य पाटील यासाठी जाणला जातोय. एनी सिच्युएशन मध्ये, एनी पोझिशन मध्ये खेळण्यासाठी तयार असो अजिंक्य पाटील. इथे शफल होऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना अगदी अपस्टमच्या बाहेर जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्क्वेअर लेग, फाईन लेग रिजन हे क्षेत्र निवडलं होतं, पण चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 2 गडी बाद 7 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 धावा. 8 धावा 2 गडी बाद अशी सुरुवात अधिराज 11 कोपरखिंडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. CR पाटील फाउंडेशन तुर्भे, कुमार 11 तुर्भे असा संघ मैदानामध्ये खेळत असताना क्वीनर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर म्हणून पाहायला मिळते. आणि अजिंक्य गजानन पाटील हा खेळाडू देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला खेळ आहे, चांगली बॅटल आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागलेत. अप्रतिम असं टेलिकास्ट केलं जाते PTC च्या माध्यमातून. भरपूर मेहनत, भरपूर चांगलं योगदान राहिलंय. सातत्याने कौतुक करावं लागेल सगळ्याच आयोजकांचं. आयोजक म्हणून नेरूळ 11 नेरूळ, साईधाम बॉईज, कट्टा बॉईज, शाळा बॉईज या सगळ्यांचंच योगदान आहे. बामण देव, जोटिंग देव मैदान सेक्टर 24 या नेरूळ गावच्या भूमीवर चाललेला वनमंत्री चषकाचा हे घमासान. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. राकेश निरुगुंडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2. 2 गडी बाद झाल्यात. 8 धावा धाव फलकवल्यात. अजिंक्य पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. मयुरेश म्हात्रेकडे देखील क्षमता आहे. चांगला खेळ करावा लागेल. षटक क्रमांक 2. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. सामना स्पीडअप करावा लागेल. टाइम सेट झालाय. 4 मिनिटापेक्षा जास्त वेळ आतापर्यंत खर्च झाल्यात तुर्भे टीम कडून. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. अजिंक्य आता पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जात आहे. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. राहुल कांबळे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. उमेश कांबळे, राहुल कांबळे हे 2 बंधूने देखील फिल्डिंगचं स्टँडर्ड वाढवलंय. आपल्या टीमसाठी भरपूर योगदान दिलं. बघा मोक्याच्या ठिकाणी उडी मारून हा चेंडू अडवलाय. खूप चांगलं बॅकअप आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. टप्प्याचा बॉल आहे. बॅटची टॉप एज लागली होती. काय घडलंय? जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असं अजिंक्य पाटीलला, पण सुदैव म्हणावं लागेल. काय बॅटिंग केली होती. आगरीकुळी प्रीमियर लीग मध्ये अफलातून खेळ केला होता. अर्धशतक झळकवलं गेलं होतं आपल्या टीमसाठी. अगदी टॉनी टायटन्स कोपरखिंडे टीमसाठी खेळत असताना अजिंक्य पाटीलने अगदी फॉर्म परत आणला होता. कैलासवासी गणपतची तांडील मैदान करावे हे मैदान गाजवलं होतं. या मैदानावर देखील चांगला खेळ करावा लागेल. इथे फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय सीमारेषा पार. अजिंक्य गजानन पाटीलच्या बॅट मध्ये येतोय.
एक प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. आखूड टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय सीमारेषे पलीकडे. धावांची गरज आहे, धावा करावा लागतील. धावा इथे इम्पॉर्टंट असेल टीम अधिराज 11 कोपरखेडे टीम साठी. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 16 धावा 2 गडी बाद. 15 धावांचं योगदान आतापर्यंत अजिंक्य पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळालं. दोन्ही बॅटर जर पाहिले तर लवकर बाद झाले. कवलजीत सिंग रंधावा 0 परतला. त्यानंतर लगेचच्या बॉलवर गौरव बडदे बाद झाला. त्यामुळे टीम प्रेशर मध्ये आली आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या टीमचा एक्सपिरियन्स खेळाडू अजिंक्य पाटील. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग देखील बेमिसाल आहे. चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे. अजिंक्य गजानन पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी ऑन साइडचे फटके खेळण्यासाठी स्वतःला तयार केलंय आणि जागा बनवली, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ बॅटिंग. परिस्थिती जिकडे विकेट असते ना तिथे अजिंक्य पाटील चिकट असतो आणि या मॅच मध्ये तेच करत असताना सुपर बॅटिंग आपल्या टीमसाठी गरज आहे. हा टीमचा संकटमोचक आहे, या टीमचा दिशादर्शक आहे, या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. अजिंक्य पाटील गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण करतोय. या तिन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूने आपली दमखम दाखवली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. 20 धावा धावफलका लागलीत. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा कमी आल्या होत्या पण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक येईल, आपण पाहू शकाल. सिंगलच मिळते, चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21-21 या आकड्यावर 2 गडी बाद. अधिराज 11 कोपरखेडे 11 कोपरखेडे टीम मैदानामध्ये खेळत असताना अगेन्स्ट CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे हा संघ खेळतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. वनमंत्री चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन केलं. कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन कमिटीचं. कौतुक करावं लागेल या मैदानामध्ये असलेल्या सगळ्याच प्रेक्षकांचं. पहिल्या मॅच पासून जो काही प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय तर प्रतिसाद देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. तब्बल 39,000 आतापर्यंत प्रेक्षकांनी ऑनलाईन ही स्पर्धा पाहिली आणि त्याचा संपूर्ण श्रेय जातं आदरणीय किस्मत दादा भगत, अक्षय दादा पाटील, संदेश दादा ठाकूर आणि स्वप्नील दादा पाटील या सगळ्यांच्याच मेहनतीला यश येत असताना व्यवस्थापन साईदाम बॉईज नेरुळ 11 नेरुळ, कट्टा बॉईज शाळा बॉईज यांच्या माध्यमातून आपल्या नवी मुंबईच्या कुशल नेतृत्वाला दिलेली ही सलामी म्हणजेच वनमंत्री चषक. ज्या लोकनेत्यांनी लोकांमध्ये जाऊन लोककल्याण केलं त्या लोकनेत्यांना आणि ज्या फॉरेस्ट मिनिस्टरना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मान देतोय. वनमंत्री चषक 2025 हा घमासान सुरू आहे. पर्व क्रमांक पहिलं. या पर्व क्रमांक पहिल्यामध्ये पहिला दिवस आणि पहिली रजनी इथे रंगत असताना शेवटचे 2 षटक जुनी बाकी आहेत. मागच्या दिशेने जाऊया. दोन्ही बॅटर जर पाहिले तर सेट झालेत पण अजिंक्य पाटीलचं कौतुक करावं लागेल. 9 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय आणि मयुरेशने आपलं खातं उघडलंय. त्याच दरम्यान आमचे परम मित्र आणि समालोचक क्षेत्रातील आमचे मित्र राकेश तांडील सर देखील उपस्थित आहेत. यशांचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉय एक एक्सपिरियन्स खेळाडूने बाद केले. अजिंक्य पाटीलच्या विकेटचं पतन होत असताना भूषण पाटीलला मिळते पहिली सफलता. फलंदाज क्रमांक बाद होते 3रा. धक्का क्रमांक 3रा अधिराज 11 कोपरखेडे टीमला लागतोय. अजिंक्य पाटील आपण पाहू शकाल अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यशांचा वेध घेतला इनटू द ब्लॉक होल. स्वतःवर नाराज होत असताना आणि फलंदाज बाद. अजिंक्य पाटील परतला. तीन गडी बाद. टीमची धावसंख्या 21-21 धावा. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. मिस्टर अनिकेत चव्हाण बाला फलंदाजीसाठी आलाय. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय.
निखिल ठाकूर यांचा हा संघ देखील आहे. अधिराज 11 कोपरखेडणे 11 कोपरखेडणे यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. कोपरखेडणे 11 कोपरखेडणे टीमचा हा हंगाम जर पाहिला तर हवा तसा झाला नाही, कारण की भरपूर स्पर्धा खेळतोय. भरपूर स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी होत नाहीये. कुठेतरी टीम बॅकफुटला गेली. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. टायमिंग चांगला पाहायला मिळते. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे कमी गतीच्या चेंडूला पाठवलाय. अगदी लांब लचक षटकार. लाजबाब स्ट्रोक अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून येतोय. अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे षटकार. 6 धावा. 6 धावांना टीमची धावसंख्या 27-27 या आकड्यावर. रोनक तांडेल आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आहेत. विघ्नेश मडवी नेरुळ हे देखील स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालं. या दोन्ही स्कोररचं कौतुक करावं लागेल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पळसपेचा बुलंद आवाज आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे डिमांडिंग व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट दीपक पाटील सर यांची वाणी ऐकलीत. मॅन फ्रॉम करावे दशरथ पाटील सर, शब्द सम्राट समालोचन क्षेत्रातील इंदुलकर महाराज यांची देखील वाणी आपण ऐकलीत. यावेळी देखील फुलर यांचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळतीये. राहुल कांबळे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. सिंगल मिळतीये. आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर रोहित भोपी हा सध्याच्या घडीला ट्रेंडिंग आवाज म्हणून जाणला जातोय. भरपूर स्पर्धा असतील. रायगड परिसरातील स्पर्धा असतील. नवी मुंबईच्या अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ही वाणी देखील सातत्याने ऐकायला मिळते. आणि या सगळ्याच प्रभावित करणाऱ्या समालोचकांबरोबर मला समालोचन करण्याची संधी लाभते, त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतोय. सिंगल मिळते. सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना कोपरखेडणे टीमला धावांची गरज असेल. कमीत कमी 45-50 पर्यंत मजल मारावे लागेल, कारण की तितकीच बॅटिंग लाईनअप मोठी आहे. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमकडे. यावेळेस आडव्या बॅटने फटका येतोय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझर मध्ये. क्षेत्ररक्षक हेमंत पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 30 धावा धावफलकावर लागलेत. अतिशय चांगलं टेलिकास्ट आमचे खेडी बंधू त्यांनी देखील भरपूर योगदान दिलंय. PTC हे चॅनल tenniscricket.in च्या नंतर जर कुठल्या चॅनलनी भरारी घेतली असेल त्याचं नाव आहे PTC. भरपूर वर्ष या PTC ने अनेक स्पर्धा कव्हर केल्यात. इनसाइड आउट खेळलाय. फटका फसलाय. एलिव्हेशन नाहीये. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल रोनित पाटीलच्या माध्यमातून झेलला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज मयुरेश म्हात्रे परतलाय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचे षटक आणि भूषण पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण की पहिल्या बॉलवर षटकार आला होता. येस, पहिल्या बॉलवर विकेट आली होती. दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता. तरी देखील 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 2 गडी बाद देखील केले. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. 4 गडी बाद 30 धावा धावफलकावर लागले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय भाविन पाटील. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा उत्कृष्ट गोलंदाज, तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आता फलंदाजीसाठी अनिकेत चव्हाण आणि जीवन गोपाळे अशी जोडी पाहायला मिळते. ह्या 2 यंगस्टर खेळाडूंवर भरपूर जबाबदारी आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 धावा येणं गरजेचं असणार आहे. अधिराज 11 कोपरखेडणे टीमसाठी धावा कराव्या लागतील. वनमंत्री चषक ही स्पर्धा खेळत असताना प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन या नेरुळ नगरीमध्ये दाखल झालाय. त्यामधील कुडलाचं स्वप्न इथे खरं होईल. चॉप केला जातोय. आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता होतीये. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा. नुकतीच झालेली अग्रिकोळी प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलरचा किताब पटकावला. वय वर्ष फक्त 17. हा 17 वर्षाचा तुर्बे गावचा सितारा भूषण पाटीलच्या तालमीमधले घडलेला हा गोलंदाज येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या गावाचं नेतृत्व करेल. नवी मुंबईचं नेतृत्व करेल.
भाविन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. नो लुक स्ट्रोक. झेल पकडलाय आमच्या प्रेक्षकांनी. सेलिब्रेशन पाहू शकाल. अगदी खाता खाता पिता पिता हा झेल पकडलाय. लाजवाब ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अनिकेत चव्हाण एक स्टान्स घेतलाय आणि नो लुक स्ट्रोक लगावलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे. काय आरामात कॅच पकडली. वाटा कॅच. अक्षय पाटील सर, उद्या आपण आयवा कॅच साठी आज 500 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट केले. चला प्लीज, चला प्रेक्षक ज्यांनी झेल पकडले त्यांना विनंती करतो की या 500 रुपयाचं पारितोषिक. आजची रात्र तुमची सक्सेस झाली. एक हातामध्ये पकडली म्हणून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक. या मंचावर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केले गेले, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 37, धावसंख्येला आकार येत असताना. चला प्रेक्षक, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक आयोजन कमिटीच्या वतीने दिलं जाईल. खूप चांगला झेल तुम्ही पकडला, एका हातामध्ये झेल पकडला तर नक्कीच तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. ही स्पर्धा त्यासाठी जाणली जाते आणि हे जे सगळे आयोजक आहेत ना, ते सगळे आयोजक अगदी दिलदार स्वभावाचे आहेत. चला अजूनही या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील लोअर फुल टॉस चेंडू मिस केलाय. स्वतःवर नाराज होत असताना. अगदी काही चेंडू असतात त्याच्यावर मोठे फटके येतात, पण काही चेंडू मिस झाल्यानंतर बॅट्समन नक्कीच एक वेगळी रिॲक्शन देतो. प्रेक्षक चला प्लीज या, 500 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी रेडी आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 आकड्यावर 37. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अनिकेत चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. भाविन पाटील खोलवा टप्प्याचा चेंडू, वाटा बॉल, लाजवाब चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये इनटू द ब्लॉक होल, कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी ऍक्शन जर पाहिलं तर भाविन पाटील 17 वर्षाचा हा युवा गोलंदाज आहे, पण काय प्रभावित केले. लेदर क्रिकेट देखील शालेय जीवनापासून खेळतोय. अगदी 12वीची परीक्षा नुकतीच त्यांनी पार केली. इथे देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. आणखी एक मात्र चांगला बॉल आणि लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 38 आकड्यावर. वाटा बॉलिंग परफॉर्मन्स. दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता, पण त्यानंतर वापसी कशी करावी हे भाविन पाटीलला चांगलं ठाऊक आहे. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. चला ह्या बॉलवर जीवन गोपाळे कशा पद्धतीने स्ट्रोक खेळतोय. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक धाव मिळतीये, लाईन मिस केली. यस, अय्वा कॅच पकडली. प्रेक्षकांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. विरेश याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. एका हातामध्ये झेल पकडलाय आणि अक्षय पाटील यांच्या वतीने हे 500 रुपयाचे पारितोषिक दिलं जाते. थँक्यू विरेश आणि अभिनंदन. तुर्बेतून आलाय म्हणजेच पैसा वसूल झाला. शेवटचा बॉल यावेळी देखील ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 41 आकड्यावर. 41 धावा दाखल लागलेत. 42 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने 42 धावांचा पाठलाग केला जाईल CR फाउंडेशन तुर्बे, कुमार 11 तुर्बे टीम कडून. आणि या धावांचा बचाव कशा पद्धतीने अधिराज 11 कोपरखेल टीम कडून केला जाईल. चला कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि आजचा दिवसाचा प्रवास माझा इकडे संपलाय असं घोषित करतोय. मी आपली रजा घेतोय, पण तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. वनमंत्री चषक 2025 या क्रिकेटच्या सोहळ्याचा मन मुराद आस्वाद लुटत राहा. धन्यवाद. शुभरात्र.
हॅलो, थँक्यू सो मच विघ्नेश पडवी सर. नेरुळगाव आयोजित वनवंतरी चषक आपण पाहत आहे. सतीजी सावंत यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. सतीजी सावंत साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. सतीशजी रावत यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संजयजी पात्रे साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सगळेच मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत असताना हा एरियल व्ह्यू आपण पाहतोय या मैदानाचा. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनमंत्री चषक 2025 नेरुळगावचं भव्य दिव्य आयोजन. अमरजी भोईर करावे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बेचाळीस धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. तुर्बे संघ आपण पाहतोय एका बाजूला. सी आर पाटील फाउंडेशन तुर्बे. 42 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आय थिंक तेवढेच टार्गेट होतं. दुसऱ्या फेरीमधील दोनही मॅच मध्ये 42 धावांचं टार्गेट मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पाठीमागचा सामना मात्र चेस झाला होता गोठिवली संघाकडून. हा सामना आपण पाहूया. इकडे सी आर पाटील फाउंडेशन तुर्बे हा संघ कशा पद्धतीनं धावांचा पाठलाग करतोय. समोर कोपरकर्णे, अधिराज लेमन कोपरकर्णे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल कवलजीत सिंग रंधावा. पहिलाच बॉल टॉपेज लागले. बॉल हवेत आहे, मिसक्यूट झाला होता फटका आणि कवलजीतनं झेल सोडलाय. पहिल्याच बॉलवर ही मोठी सफलता मिळाली असती. नमित पाटील शून्यावर बाद झाला असता आणि गोल्डन विकेट होती सुद्धा या मॅचची. आणि स्वतः गोलंदाज बऱ्याच वेळा गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये असे चान्स नाही मिस करत, परंतु कवलजीत रंधावाला इकडे मात्र हा झेल सोडलाय. आणि कुठेतरी मी तर म्हणेन हा झेल नाही तर कदाचित मॅच सुद्धा जाऊ शकेल. कारण नमित म्हटलं की तेवढाच विस्फोटक स्टार्ट देण्यासाठी, लॉंग इनिंग खेळण्यासाठी ओळखला जातो तुर्बे संघाचा हा हिटर बॅटर आहे. आणि त्याचा मात्र शून्यावर सोडलेला हा झेल. दुसराच बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. वाट ए शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. रंधावाच्या जखमेवर मीठ चोळणारा हा बुलंदी षटकार. सोडलेला झेल. कॅचेस विन द मॅचेस आपण मानतो. पहा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. यावेळेस मात्र कवलजीत वर हल्ला चढवलाय. पुढचाच बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. झेल सोडलाच खरा, परंतु इथे मात्र आता मी नाही सोडणार आणि याच आविर्भावामध्ये मात्र हा षटकार लगावण्यात आलाय. आडव्या बॅट ऑन साइडला स्क्वायर ऑफ द विकेट. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रयत्न करतोय आणि त्याला हुलकावणी देऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार. नमित पाटील ऑन फायर नाव. लगातारचा दुसरा षटकार. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे सूत्र कुठेतरी मागे पडलंय ते कोपरकर्णे संघाच्या बाबतीमध्ये. आणि इकडे मात्र 2 षटकार. पहिल्याच बॉलवर जर झेलबाद झाला असता तरी 2 षटकार वाचले असते अशी भावना आता मात्र क्रीडांगणावर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आली असेल. यावेळेस पुन्हा एकदा
कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर फाडलाय. बॉल सीमारेषेच्या पार. नमीच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. सुपर बॅटिंग, सुपर डुपर बॅटिंग फ्रॉम नमित. मागच्या 3 बॉल मध्ये 16 धावा. परंतु आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानामध्ये दशरथ पाटील सर आपण पाहायला गेलो तर हे सूत्रच कळलं नाही, झेल सोडल्यानंतरच का आक्रमक होतात, हा प्रश्न नेहमीच पडतो आपल्याला सुद्धा. लॉफ्ट केला यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार आणि अक्षरशः तुटून पडला. आता मात्र कमलजीत सिंग रंधावा आणि त्याच्यावर मात्र हल्ला बोल केलाय. एका पाठोपाठ एक फटके मात्र दिलेत ते नमित पाटीलला. 5 बॉल संपलेत. ओ यावेळेस नो लुक. व्हॉट ए शॉट. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमीच्या बॅट मधून येतोय नो लुक शॉट. आणखीन एक षटकार. टीमची टोटल 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड नाव. 28 धावा मागच्या 5 बॉल मध्ये दिल्यात कमलजीतनं आणि या सामन्याचं मात्र संपूर्णपणे गणितच बिघडवलं. आणि म्हणूनच पकडो कॅच जीतो मॅच. पहिलाच बॉलवर सोडलेला झेल आता मात्र आघात करत असेल कोपरकर्णे संघाच्या सगळ्या समर्थकांच्यावर. अगदी रिलॅक्स मोड मध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला. CR पाटील फाउंडेशन तुर्भे संघाचा हा स्क्वॉड टेन्शनच दूर केलंय. खर तर जीवनदान दिलं होतं कवलजीतनं नमितला आणि त्याच कवलजीतला खर तर नमित पाटीलला चोप चोप चोपलंय आज. गोठिवली टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा, आपण मंचावर येऊन राहा. रितेश भेडिया नवीन बॉलर. 18 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे, परंतु पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता भेडियानं. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आता सामना संपवण्याची घाई झाले. धावसंख्या 34 वर 34 रन्स ऑन बोर्ड आणि 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता मॅच मध्ये काहीच राहिलेलं नाहीये. 17 बॉल शिल्लक आहेत आणि फक्त 8 धावांची गरज आहे. रितेश हा सामना फक्त कुठपर्यंत पुढे नेला जाईल. ओ यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फील्ड. विकेट डाऊन जीवन त्या ठिकाणी होते. झेल टिपलाय. फलंदाज होतील बाद. भूषण पाटीलच्या स्वरूपामध्ये ही पहिली विकेट CR पाटील फाउंडेशन तुर्भे संघ गमावतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी मात्रे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. खर तर रवी मात्रे भूषण पाटील तुर्भे संघाला नावारूपाला आणण्यामध्ये रवी मात्रेचा सिंहाचा वाटा आहे. मग बॅटिंग असेल बॉलिंग असेल. रवी मात्रे एक दिग्गज ऑलराऊंडर या टीमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 3ऱ्या क्रमांकावर. 16 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय अक्षयजी पाटील यांना. टर्न पाहायला मिळाला होता, परंतु हलक्या हाताने स्टीअर केलं बॉलला पॉइंट कडे. सिंगल कन्वर्ट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खातं उघडतील रवी. 35 धावा धाव फलकावर. 35. एका बाजूला नमित पाटील 6 बॉल मध्ये 28 धावांवर खेळतोय. जीवनदानाचा चांगलाच फायदा उठवलाय त्यानं. अवघ्या 7 धावांची गरज आहे. रितेशचा हा बॉल स्विचिड. आता कुठेही टाका कसेही टाका. नमित पाटील मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळालाय. नमितच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धावसंख्या 39 वर 39. फक्त 3 धावांची आवश्यकता. चेंडू द्यायचे आहेत. स्विच इट. कॉन्फिडन्स वाढलाय ना
नमित पाटील, तीन धावांची गरज आहे. त्यानंतर दशरथ पाटील सर जरूर मायक्रोफोनवर येतील. खरं तर त्यांची आवाजाची उत्सुकता सगळ्यांनाच असते, त्यांची वाट पाहिली जाते. तर बऱ्याच वेळेला बोलत असतील क्रीडा रसिक, दशरथ पाटीलना लवकर माईक द्या, कारण ती फरमाईश असते. अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहतो त्यांच्या तारखा घेणं जड जातं आयोजकांना. व्हेरी पॉप्युलर, लोकप्रिय समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. दुगाव तेरुळगाव आयोजित वनमंत्री चषक 2025 दमदार आयोजक. नमीसाठी हा बॉल अपील पाहायला मिळते आणि अपील स्वीकारले पंचांनी. लेग बिफोर द विकेट. अखेरीस मात्र नमित पाटील बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी 32 धावांची ही तडाखेबंद खेळी. 4 षटकार, 2 चौकार, 355च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय आज आणि संपूर्णपणे मॅचला सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. CR पाटील फाउंडेशन तुर्भे संघासाठी. रितेशला मात्र ही सफलता जरूर मिळाली, परंतु थोडस उशिराना मित्र म्हणेन ही सफलता मिळाली. सफलता मिळण्यापूर्वी हा सामना बरोबर विजयाच्या दिशेनं मात्र नेऊन ठेवलाय तो नमितनं. सुपर बॅटिंग, 350चा स्ट्राईक रेट, 32 धावांची खेळी साकारत मात्र पॅव्हेलियन कडे परततोय. किशोर सैनी मैदानाच्या आतमध्ये. अजय येतात यावेळेस मात्र हलक्या हाताने दिशा दिल्या आणि या बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता करता आणि तुर्भे संघाने मात्र विजय नोंदवलाय. अभिनंदन CR पाटील फाउंडेशन तुर्भे टीम आणि तुर्भे आणि